Namaskar students. Today we are going to learn the use of if and unless through this video. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता if आणि unless चा वापर अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला बघू आपण आता if आणि unless. if चं वाक्य जे आहे ते वाक्य इथं रेड मध्ये हायलाइट केले इफ जर आणि इथं कॉमा हायलाइट केला आहे मी. कॉमाचा अर्थ तर होतो. तर म्हणून हे वाक्य जर आणि तर असं आहे म्हणून त्याला इंग्लिशमध्ये ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन असं म्हणतात बाळा. ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन. अट असते त्याच्यामध्ये जर तर. If you study hard, comma, you will get good marks. जर तुम्ही अभ्यास करण्यामध्ये परिश्रम घेतलं तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. तर म्हणजे कॉमा. तर जर तर अट आहे बघा कंडिशन म्हणून कंडिशन म्हटले त्याला. सिंपल, व्हेरी सिंपल. ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन. दट दिस टाइप ऑफ एक्झाम्पल्स आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन. क्लॉज म्हणजे सेंटेन्स. मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. इफ असणारं वाक्य हे सबऑर्डिनेट क्लॉज असतं, उपवाक्य असतं. आणि स्वल्पविरामाच्या नंतरचं वाक्य हे मेन क्लॉज असतं. लक्षात घ्या. मेन क्लॉज का म्हटले कारण त्याला स्वतःचा अर्थ आहे. इट इज नॉट डिपेंड अपॉन completion of its meaning on subordinate clause, but subordinate clause depends upon main clause for completion of the meaning. अर्थ पूर्ण करण्यासाठी सबऑर्डिनेट क्लॉज हा मुख्य वाक्यावरती अवलंबून असतो बाळांनो. बघा म्हणून त्याला उपवाक्य म्हटले. इफ यू स्टडी हार्ड याला काय अर्थ नाही. इफ यू स्टडी हार्ड जर तो अभ्यास केलास पुढे काहीतरी राहतं. लक्षात घ्या. तुला चांगले मार्क्स मिळतील. तुला चांगले मार्क्स मिळतील हे स्टेटमेंट जे आहे त्याला मिनिंग आहे स्वतःचं. असं जरचं वाक्य नसलं इथचं तरी त्याला अर्थ आहे. लक्षात घ्या. सो इट इज ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन. त्याचा अर्थही आपण बघितला. इफ म्हणजे जर आणि कॉमा म्हणजे तर. आता बघू आपण त्याचा वापर कसा करायचा. बिगिन द सेंटेन्स विथ इफ and use comma in between two clauses. if न सुरू करा वाक्य आणि दोन वाक्यांच्या मध्ये स्वल्पविराम द्या. आता पहा if च्या वाक्यामध्ये बघा काय करायचं. रिमूव्ह नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट, मस्ट, अदरवाइज, ऑर. रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे. नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट, मस्ट, अदरवाइज, ऑर we have to remove from the sentence. आपल्याला हे शब्द वाक्यातून काढून टाकायचे आहेत. पहा. if the sentence is positive, जर वाक्य होकारार्थी असेल, if the sentence is positive, use not in the second sentence. दुसऱ्या वाक्यात not वापरा. लक्षात घ्या. जर वाक्य होकारार्थी असेल तर दुसऱ्या वाक्यात not वापरायचं. don't change the tense in the sentence. वाक्यातला ह्या बाकी काळ बदलायचा नाही. टेन्स चेंज नाही करायचा म्हणजे काळ बदलायचं नाही अजिबात. डोंट चेंज द टेन्स इन द सेंटेन्स ऑफ इफ. इफच्या वाक्यातला फॉर एक्झाम्पल इफ यू रिमूव्ह डज नॉट ॲड एस सफिक्स टू द मेन वर्ब. डज नॉट जर काढून टाकलं तर मूळ क्रियापदाला आता नॉट काढून टाका म्हटले. मग नॉट हे HV बरोबरच येतं. सहाय्यकारी क्रियापद बरोबरच नॉट येतं ते. त्यामुळे ते HV जे आहे ते समजा सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट मध्ये डू डज डीड असेल तर ते काढलं तर नॉट काढताना तेही निघून जाईल. त्यामुळे त्यातला जो टेन्स आहे टू डू जो टेन्स कॅरी करते वी हॅव टू कन्वर्ट this tense into main verb or we have to put the tense into main verb. तर तो काळ मूळ क्रियापदामध्ये घालायचा आहे आपण. म्हणजे डज नॉट काढलं तर yes प्रत्यय लावा मूळ क्रियापदाला. समजा डज नॉट वर्क असं वाक्यात
क्रियापद आहे. इफ यू डज नॉट वर्क किंवा यू डू नॉट वर्क, ही डज नॉट वर्क. आता ही डज नॉट वर्क असं असेल तर आपल्याला नॉट काढायचं. नॉट काढलं की डज ही निघून जाईल. मग डज हे त्या वर्कमध्ये इन्सर्ट होईल, तिथं वर्क्स होईल, यू वर्क्स असं होईल. कीप इन माइंड. ही डीड नॉट वर्क असं असेल तर नॉट काढायचं आहे म्हटल्यानंतर फक्त नॉट जात नाही तर HV निघून जाईल, डीड पण निघून जाईल, तर ते डीड मेन व्हर्बमध्ये इन्सर्ट करायचं, तिथं जाईल ते. तर ही वर्कड असं होईल, वर्कड असं होईल. लक्षात घ्या, हे समजून घ्या. वर्ब विच कॅरीज द टेन्स. सो टेन्स कॅरी करणारं क्रियापद सहाय्यकारी क्रियापद आहे ते मूळ क्रियापदात जाईल. चला पुढे जाऊ. इफ द सेंटेन्स बिगिन्स विथ डोंट यूज इफ यू इन प्लेस ऑफ इट. आता डोंट न सुरू झालं. डोंट वेस्ट युअर टाइम, कॉमा यू विल फेल इन द एक्झाम, असं. डोंट वेस्ट युअर टाइम. सो इट इज निगेटिव्ह इम्पॅरेटिव्ह, नकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे बाळांनो हे. तर त्याच्यामध्ये इफ जर वापरा असं सांगितलं तर तुम्हाला क्लॉज करायला पाहिजे, म्हणजे तुम्ही असर्टिव्ह करायचं. मग इफ यू न सुरुवात करायची वाक्याची. इम्पेरेटिव्ह हे तुम्हाला माहीत आहे, जो इन्स्ट्रक्शन देतो तो फर्स्ट पर्सन असतो, तो स्वीकारतो तो सेकंड पर्सन असतो. त्यामुळे सब्जेक्ट इज हिडन इन इम्पेरेटिव्ह. आज्ञार्थी वाक्यात कर्ता हा हिडन असतो, यू असतो, तो लक्षात घ्या, तो लिहिला जात नाही. म्हणून तिथं इफ यू न त्या वाक्याची सुरुवात करायची. अँड जॉईन द टू क्लॉजेस बाय युझिंग कॉमा, ते वरच्यासारखंच. पुढं बघू. इन द सेंटेन्सेस हॅव्हिंग अनलेस. आता समजा अनलेसचं वाक्य आलं इफ वापरण्यासाठी. इन द सेंटेन्सेस हॅव्हिंग अनलेस यूज इफ नॉट इन प्लेस ऑफ अनलेस. बाळांनो अनलेसच्या जागेला इफ नॉट तुम्हाला वापरावं लागेल, बिकॉज अनलेस इज इक्वल टू इफ नॉट. अनलेस म्हणजेच इफ नॉट. अनलेस हा नॉट असणारा वर्ड आहे, जसं वॉन्टेड अनवॉन्टेड, जसं हॅपी अनहॅपी, लक्षात घ्या. त्यामुळं अनलेस मीन्स इफ डॉट डॉट नॉट, इफ सब्जेक्ट HV नॉट, असं करायचं, ते लक्षात घ्या. अनलेस काढायचं नाही. इथं दिलंय कंसात मी, अनलेस इज इक्वल टू इफ नॉट. पुढं फॉर युझिंग अनलेस रिमूव्ह इफ अँड यूज अनलेस इन प्लेस. जिथं इफ आहे त्या ठिकाणी तुम्ही अनलेस लिहा. सोपं आहे पहा. इफ काढायचं, अनलेस लिहायचं. अँड ऑल्सो रिमूव्ह नॉट. त्या वाक्यात जर नॉट असेल यू हॅव टू रिमूव्ह इट. बघा हां, तर वाक्यात नॉट असेल तर काढून टाका, नसेल तर वापरा. कारण अनलेस म्हणजेच इफ नॉट. जर समजा वाक्य होकारार्थी असेल इफचं, इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स, ते होकारार्थी वाक्य आहे. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. इफच्या जागी मी अनलेस वापरतोय, म्हणजे मी वापरताना काय वापरतोय, इफ आणि नॉट वापरतोय, लक्षात घ्या. त्यामुळं अफर्मेटिव्ह वाक्याचं मी निगेटिव्ह केलं. निगेटिव्ह करायला सांगितले का, नाही सांगितले. त्यामुळं मग काय करायचं, नॉट वापरायचं. म्हणजे होकारार्थी वाक्य असेल तर अनलेस वापरताना अनलेस प्लस नॉट वापरायचं, लक्षात घ्या. नकारार्थी वाक्य असेल तर ऑलरेडी त्या अनलेसमध्ये नॉट आहे, त्यामुळे त्यातला नकार काढून टाका, लक्षात घ्या, समजून घ्या. एक्झाम्पल्स बघूत आपण, आणि या एक्झाम्पल्सच्या माध्यमातून हे समजून घ्यावंच कसं आहे ते बघा. अनलेस कसं वापरायचं, इफ कसं वापरायचं. फर्स्ट एक्झाम्पल, डोंट कम आउट अदरवाइज यू विल बी अरेस्टेड. कोरोना विल अरेस्ट यू. डोंट कम आउट अदरवाइज यू विल बी अरेस्टेड. आता मी सांगितले हे आज्ञार्थी वाक्य आहे, निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह. तुम्हाला नॉट तर काढायचं आहे. नॉट काढलं तर डू पण निघून जाईल. मग डू कशात जाईल तर कम मध्ये जाईल. मग इफ वापरत असताना इफ कम आउट असं नाही करायचं, तर त्याला क्लॉज करायचा आहे, सेंटेन्स करायचं आहे. असर्टिव्ह म्हटल्यानंतर यू तिथं सब्जेक्ट घ्यायचा. आन्सर बघा, इफ यू वापरले बघा डोंटच्या ऐवजी. इफ यू कम आउट कॉमा यू विल बी अरेस्टेड. अदरवाईज काढून टाका, वरती सांगितले डू नॉट, डज नॉट, अदरवाईज वगैरे शब्द काढून टाका म्हणून सांगितले. तिथं सेंटरला कॉमा दिला, यू विल बी अरेस्टेड. आता इफ यू कम आउट, दिस सेंटेन्स इज ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन. हे
अट घालणारं वाक्य आहे म्हणून त्याला ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन म्हणतात. हे उपवाक्य आहे. इफ यू कम आउट हे मुख्य वाक्यावरती अर्थपूर्णतेसाठी अवलंबून आहे. यू विल बी अरेस्टेड. यू विल बी अरेस्टेडला अर्थ आहे तुला अटक होईल किंवा तुला अटक केली जाईल. पॅसिव्ह आहे ते बाय पोलीस किंवा बाय मी मगाशी म्हटलं तसं जोकिंग कोरोना. इफ यू कम आउट यू विल बी अरेस्टेड. पुढचं वाक्य आहे तसं. पुढच्या वाक्यात काहीच बदल केलेला नाही. बघा नॉट काढून टाकलंय. तिथलं नॉट असेल तर नॉट काढून टाका म्हणून सांगितलंय. आता पहा अनलेसमध्ये नॉट आहे ऑलरेडी त्यामुळं आपण पुन्हा दुसऱ्या वाक्यात नॉट वापरले. अनलेस यू कम आउट इफच्या ठिकाणीच अनलेस वापरलं. अनलेस यू कम आउट कॉमा यू विल नॉट बी अरेस्टेड. मग इथं समजून घ्या असं कसं काय. तर अनलेस वरचं वाक्य आहे ते होकारार्थी आहे. इफ यू डोंट इफ यू कम आउट इफ यू कम आउट हे वाक्य होकारार्थी आहे. यू विल बी अरेस्टेड. तर आपण अनलेस वापरा म्हणून सांगितलं तर वापरलं तर आपण अनलेस इज इक्वल टू इज नॉट म्हणजे नॉट पण त्याच्यात आहे गृहीत धरून म्हणजे नकारार्थी करतो. मग नकारार्थी केलं म्हणून काय झालं पुढच्या वाक्यात पण नकार केलाय सर. मग इथं गणितातलं तत्व आपण वापरूया. 2 वजा चिन्ह असतील तर त्या संख्येच्या बेरजा करतो आपण. मायनस प्लस मायनस इज इक्वल टू तिथं बेरीज करतो आपण. तसं वजा वजा बरोबर ते प्लस करतो तसं इथं नाही नाही म्हणजे होय. म्हणजे मराठीत समजून घेऊ. मी शाळेला जाणार नाही असं नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो. मी शाळेला जाणार नाही असं नाही याचा अर्थ मी शाळेला जाणार आहे असा होतो. लक्षात घ्या. तसं करायचं इथं म्हणजे होकारार्थी झालं. ते दोन्हीकडं 2 नकार म्हणजे एक होकार हो. समजतं तुम्हाला. डोंट गो देअर अनलेस यू आर शुअर. बघा आता अनलेसमध्ये आहे दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये. सेकंड एक्झाम्पल डोंट गो देअर अनलेस यू आर शुअर. आता पहा डोंट तर काढून टाकायला सांगितले. डोंट काढा. पुढच्या वाक्यात अगोदरच्या इम्पेरेटिव्ह निगेटिव्हमध्ये पण निगेशन आहे. अनलेसमध्ये पण निगेशन आहे. बघा आता आपण यू डोंट गो देअर यू डोंट गो देअर कॉमा इफ यू आर नॉट शुअर. तिथं आता आपण मेन क्लॉज हाच इम्पेरेटिव्हमध्ये आहे म्हणून तिथं आपण यू वापरलं. यू डोंट गो देअर. तू तिथं जाऊ नकोस. इफ यू आर नॉट शुअर. जर तुला खात्री नसेल ना तर तू तिथं जाऊ नकोस. इफचा क्लॉज पुढे घेतला तरी चालतो. मध्ये स्वल्पविराम देऊन मेन क्लॉज नंतर लिहिला तरी चालतो. इफ यू आर नॉट शुअर यू डोंट गो देअर. ठीक आहे. चला पुढे बघू. अनलेस यू फील हंग्री डोंट टेक अ ब्रेक. आता सांगितले अनलेस म्हणजेच इफ नॉट म्हणून अनलेस काढलं तिथे इफ लिहिलं. यू फील असं वरती वर्ब सब्जेक्ट अँड वर्ब आहे. यू फील. आता मला नॉट इन्सर्ट करावंच लागेल कारण या अनलेसमध्ये ऑलरेडी नॉट आहे त्यामुळे नॉट इथं घेणार मी. अनलेस म्हणजेच इफ नॉट. इफ लिहिलं नॉट घेतलं तर नॉट तसं येत नाही. त्याला सहाय्यकारी क्रियापद लागतं बाळांनो. तसं डायरेक्ट यू नॉट फील हंग्री नाही लिहायचं. इट कम्स विथ HV. नॉट कम्स विथ HV. त्यामुळे मी फीलमधनं डू बाहेर काढला. डू नॉट फील हंग्री कॉमा डोंट टेक अ ब्रेक. पुढचा क्लॉज आहे तसा ठेवला मी. नेक्स्ट एक्झाम्पल इफ यू स्टडी हार्ड यू विल नॉट फेल. आता बघा हे बघा इथं नॉट आहे वाक्यात. मग अनलेस वापरलं तर नॉट काढून टाकायला पाहिजे. इफच्या जागी अनलेस वापरलं. इफ नॉट ऑलरेडी वापरलं त्यामुळे त्यातलं नॉट काढून टाकलं कारण नॉट ऑलरेडी आहेच त्या अनलेसमध्ये. इफच्या जागी अनलेस अनलेस यू स्टडी हार्ड यू विल फेल. आणि तिथं नॉट ठेवलं तर काय होईल बघा. अर्थ काय होईल. इफ यू डोंट स्टडी हार्ड यू विल नॉट फेल. तू जर अभ्यास नाही केलास तर तू नापास होणार नाहीस असा अर्थ बदलतो. त्यामुळं ज्या वाक्यात नॉट आहे त्या वाक्यातलं नॉट काढून टाका. नसेल तर वापरा. हे तत्व लक्षात ठेवा. असेल तर काढून टाका नसेल तर वापरा. दे माइट प्रूव्ह डेंजर कॉमा इफ यू आर नॉट केअरफुल. दे माइट प्रूव्ह अ डेंजर इफ यू आर नॉट केअरफुल. आता ते सोपा. इफ नॉटच्या जागेला अनलेस वापरा. काम झालं तुमचं. इफ नॉट आहेच तिथं. इफ नॉट इज इक्वल टू अनलेस. इफच्या जागी अनलेस वापरलं ते क्लॉज पुढे घेतला. अनलेस यू आर केअरफुल कॉमा
दे माइट प्रूव्ह डेंजर. किंवा तुम्ही असंही लिहिलं असं तर चालतं, दे माइट प्रूव्ह अ डेंजर अनलेस यू आर केअरफुल, असंही लिहिलं तरी चालतं. बी ऑनेस्ट, ऑल विल लाईक यू. बी ऑनेस्ट, ऑल विल लाईक यू. अनलेस यू आर ऑनेस्ट, ऑल विल नॉट लाईक यू. दोन्हीकडे नॉट लक्षात घ्या, कारण अनलेस वापरतोय म्हणजे नॉट वापरणार आहे. होकारार्थी वाक्यात अनलेस वापरतोय तर होकारार्थीचं नकारार्थी करतोय, त्यामुळे पुढेही नकार ठेवायचा. 2 नकार म्हणजे 1 होकार. इफ यू रिस्पेक्ट अदर्स दे विल रिस्पेक्ट यू. अनलेस यू रिस्पेक्ट अदर्स दे विल नॉट रिस्पेक्ट यू. ओके, सो इफ अँड अनलेस. आता मला अजून एक सांगायचं आहे तुम्हाला, ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन. इफचं वाक्य तुम्ही बनवत असताना इफच्या वाक्यात साधा वर्तमान काळ असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. इफ द सेंटेन्स हॅव्हिंग इफ हॅज सिंपल प्रेझेंट टेन्स, द मेन क्लॉज मस्ट बी इन सिंपल फ्युचर टेन्स. हे लक्षात ठेवा. साध्या वर्तमान काळात जर तो सबऑर्डिनेट क्लॉज असेल तर मुख्य वाक्य हे तुम्ही भविष्य काळातच ठेवायचं आहे. जर ते भूतकाळात असेल तर तिकडं कुड वापरा म्हणजे ते पास्ट टेन्स मध्ये येईल. ठीक आहे. फाइंड मोर एक्झाम्पल्स from other sources and solve them. Thank you very much for being with me and watching me. Thanks a lot. Have a nice day.